नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण इयत्ता सातवीतील वनस्पती रचना व कार्य या पाठातील आपण मुळांविषयी माहिती घेतलेली होती. तर आज आपण वनस्पतीचे दुसरा अवयव जो महत्वाचा आहे खोडाविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून ह्या खोडाची निर्मिती होते. जे बीजापासून ज्या अंकुर वरच्या दिशेने वाढत जाते जमिनीच्या, त्याच्यापासून काय तयार होते? खोडाची निर्मिती होते. बघा, ह्या खोडाची म्हणजे अंकुरापासून काय तयार झालेलं आहे? खोड तयार झालेलं आहे. तर बघा, खोडाची लांबी जशी जशी वाढत जाते तसं तसं आपल्याला झाडाची उंची सुद्धा वाढताना पाहायला मिळते. आता बघा, हे खोड आहे, ठीक आहे ना. खोडावर अनेक पेरं असतात. पेरं म्हणजे काय बघा, आता तर ज्या ठिकाणी पानं फुटले का बघा, इथे एक पान फुटलंय, इथे फुटलंय, इथे फुटलंय, इथे एक आहे आणि इथे सुद्धा पान फुटलेलं आहे. मग हे ज्या ठिकाणी पान फुटतात त्या ठिकाणाला काय म्हणायचं? पेरे असं म्हणायचं. बरोबर, काय म्हणायचं? पेरे असं म्हणायचं. मग बघा, मग ज्या ठिकाणी पेरं असतात तिथं पानं फुटलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग खोडाच्या दोन पेरांमधला अंतर बघा, इथं हा पेरा आपण म्हणतो, पेरापासून पानांची निर्मिती झालेली आहे. त्या काय झाले? पेरापासून इकडे एक पान तयार झाले, त्या पेरापासून इकडे एक पान तयार झाले, या पेरापासून इकडे एक पान तयार झाले. मग ह्या दोन पेरातलं जे अंतर आहे बघा, कुठलं? हा पहिला पेर आणि हा दुसरा पेर दिसतो. तर ह्या पेरातला जो अंतर आहे त्याला काय म्हणायचं? एक कांडे असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कांडे असं म्हणायचं. तर इथलं पहिलं कांड झालं, पुन्हा दुसरं काय? इथले कांडे झाले, पुन्हा तिसरी इथे कांड तयार झाले, पुन्हा इथं चौथ्या नंबरचं कांड तयार झालेलं आहे. तुम्हाला कळलं का पेर म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी पानांची निर्मिती होत असते त्या ठिकाणाला काय म्हणतात? पेर असं म्हणतात. आणि त्या दोन पेरातलं जे अंतर असते त्याला आपण काय म्हणतो? कांडे असं म्हणतो. आता बघा, हे जे खोड आहे, ह्या खोडाच्या सर्वात वरच्या टोकाला कडे जरा निरीक्षण करा. त्या टोकाकडे काय बघा तुम्हाला दिसते? काय दिसते? तर इथून काय? तर इथून वनस्पती पुढे वाढत जाणार आहे. काय होणार आहे? इथूनच काय होणार आहे? वनस्पतीची वाढ होणार आहे. ज्या ठिकाणाहून ते वनस्पतीची वाढ होते फळाच्या सर्वात टोकाच्या भागाला काय म्हणतात? मग मुकुल असं म्हणतात. आणि या मुकुलाचं कारण काय आहे? तर वनस्पतीची वाढ होणे. तर या मुकुलापासून ही वनस्पती वरच्या दिशेने काय होते? वाढत जात असते. मग आपण काय शिकलो बघा, आता फुलांचे विविध भाग काय शिकलो? तर पहिल्यांदा आपण काय शिकलो? पेर कशाला म्हणायचं, म्हणजे पेरे कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? की कांड म्हणायचं कशाला. आणि त्याच्यानंतर आपण त्या वनस्पतीच्या फुलावरचा मुकुल कशाला म्हणतात ते आपण आज या ठिकाणी पाहिलेलं आहे.